विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली अशोक चौक संपर्क कार्यालयात ट्रेड युनियन राष्ट्रवादी फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे तसेच सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 फेब्रुवारी 2025 शनिवारी सकाळी ठीक 10 वाजता सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर सुंचू म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री, माननीय कामगार मंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना त्यांनी मात्र विडी कामगारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत। गेल्या 2 महिन्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आशिष मुंडकर व राज्याचे कामगार आयुक्त यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून कामगारांना न्याय देण्याची विनंती केली होती, परंतु आजपर्यंत कुठलेही शासन स्तरावर विडी कामगारांसंबंधी बैठक आयोजित केलेली नाही। हजारो विडी कामगारांचे सह्यांचे निवेदन जमा करून माननीय मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे सादर करून विडी कामगारांना किमान वेतन त्वरित मिळण्यासाठी आदेश व्हावा, अन्यथा विडी कामगारांच्या वतीनं उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाबाई रिकमल्ले, अंबिका नंदाल, वाणी पिस्के, लक्ष्मी आडम, चंद्रकला, रुक्मिणी बिटला, वरलक्ष्मी मादास, कविता काकी, सतीश दासरी, बालाजी बुधारम, विष्णू गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने माननीय प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही। यासंबंधी शहरातील सर्व विडी कामगारांचे सह्यांचा मोहीम आज अशोक चौक संपर्क कार्यालय या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक महिला विडी कामगारांनी येऊन या सह्यांच्या मोहीममध्ये भाग घेत आहेत। त्यांनाही माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही। तुटपुंजी मजुरी फक्त 210-220 रुपयापर्यंत मजुरी देत आहेत। शासनाच्या नियमाप्रमाणे 350 रुपये मजुरी आहे, तरी गेल्या अनेक वर्षापासून या गरीब कामगारांची गैरफायदा घेऊन कारखानदारांनी किमान वेतनाप्रमाणे मजुरी देत नाहीत। म्हणून आम्ही गेल्या 2 महिन्याखाली सुद्धा मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून दिलेले आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही बैठक वगैरे घेतलेली नाही आणि किमान वेतनाचा निर्णय झालेला नाही। तरी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आज संपर्क कार्यालयात सह्यांचा मोहीम घेऊन या सह्यांच्या मोहीममध्ये हजारो कामगारांच्या सह्या घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांची लवकरच भेट घेऊन विडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा यावेळी आम्ही इशारा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मजुरी वाढ, मजुरी वाढ, मजुरी वाढ, किमान वेतनाप्रमाणे मजुरी वाढ, किमान वेतनाप्रमाणे मजुरी वाढ।